ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। पुण्यातील वाहतूक कोंडीचा प्रश्न जो आहे तो दिवसेंदिवस वाढत आहे। आता पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी पुणे महानगरपालिकेतील पुण्यातील 6 रस्ते आहेत, त्या 6 रस्त्यावरती पे अँड पार्कचं जो आहे ते लवकरच सुरू करणार आहेत। त्यामध्ये मुख्य म्हणजे JM रस्ता असेल, फर्ग्युसन रस्ता असेल, लक्ष्मी रस्ता असेल, त्याचबरोबरती बालेवाडी स्ट्रीट असेल किंवा बीबीवाडी, अशा एकंदरीतच पुण्यातील 6 रस्त्यावरती पुणे महानगरपालिकेकडून पे अँड पार्क जे आहे ते होणार आहे। सध्या पुणेकर आहेत आपल्यासोबत, आपण त्यांच्यासोबत चर्चा करणार आहोत। खरं तर महानगरपालिकेकडून पे अँड पार्क जे आहे ते पुण्यातील मुख्य रस्ते म्हणजे जंगली महाराज रस्ता असेल, लक्ष्मी रस्ता असेल किंवा फर्ग्युसन रस्ता असेल, अशा एकंदरीत 6 रस्त्यावरती पे अँड पार्क होणार आहे। या गोष्टींकडे कसं बघताय? सर, हा निर्णय पूर्णपणे चुकीचा आहे। महानगरपालिका पुणेकरांवरती चुकीचे निर्णय लादते। पे अँड पार्क करण्याची गरज म्हणजे महानगरपालिकेला भीक लागल्याचे लक्षण आहे ते। एकतर पुणेकरांवरच्या अगोदरच इतका टॅक्सचा त्याचा बोजा आहे, त्याच्यावरती महानगरपालिका जर पुणेकरांवरती पे अँड पार्क धरून लागत असेल तर ते चुकीचं आहे। एवढे फुटपाथ रस्ते एकतर छोटे झालेत आणि फुटपाथ रस्त्यांपेक्षा फुटपाथ मोठे करून ठेवले आहेत। पहिली गोष्ट तिथे एकतर 3 वर्ष झाले पुणे महानगरपालिकेला नगरसेवक नाही आहेत, त्यामुळे बजेट सगळं महानगरपालिकेचे अधिकारी त्यांना मनाला वाटेल त्या पद्धतीने खर्च करतात। इतके खोटे निर्णय घेतले जातात की पुण्यातला हा बाबा भिडे पूल जो आहे तो साधारणतः गणपतीच्या अगोदर 20 तारखेपर्यंत आम्ही चालू करू असं आयुक्तांनी निवेदन दिलं होतं की आम्ही 20 तारखेच्या आतमध्ये तो रस्ता पूर्ण करू, ब्रिजचं काम, आणि तो चालू करू। तो अजून त्या काही चालू झालेलं नाही आहे। म्हणजे कामाचा इतका खोटेपणा चाललेला आहे। आणि जर पे अँड पार्क करत असेल ना तर या पे अँड पार्कच्या विरोधामध्ये पुण्यातले सर्व नागरिक आहेत, पुणेकर आहेत, ते रस्त्यावरती उतरल्याशिवाय राहणार नाही त्याच्या बाबतीमध्ये। खरं तर महानगरपालिका असं म्हणते की पे अँड पार्क केल्याच्या नंतर वाहतूक कोंडीची समस्या सुटेल असं त्यांचं म्हटलंय। कसं काय वाहतूक कोंडीची समस्या सुटणार आहे? जर पे अँड पार्क केल्यानंतरून पुण्यातले 90% नागरिक आहेत हे 2 व्हीलर 4 व्हीलर वापरतात। पुणे म्हणलं तर जसं सायकलचं पुणे शहर होतं तसं आज 2 व्हीलरचं पुणे शहर झालेलं आहे। आणि 2 व्हीलर जर पुणेकर वापरत असतील, त्यांना ऑफिसला जायचं आहे, तर ते 10 रुपये 15 रुपये पे अँड पार्कला पैसे भरणार आहे 100%। पण प्रत्येक 2 व्हीलरचे जर 10 रुपये 15 रुपये हिशोब केला तर हा किती महानगरपालिका बारीक विचार करून हा टॅक्स गोळा करते, हे चुकीचं आहे। आणि पुणेकर टॅक्स पार्किंगचे पैसे भरतीलच, पण हे चुकीचं आहे। त्यांच्यावरती हा महानगरपालिका निर्णय लागते, हे चुकीचा निर्णय लागते। एकंदरीत आपण बघू शकतो की जो पे अँड पार्कचा जो महानगरपालिकेचा निर्णय आहे त्याला काहीसा पुणेकरांकडूनच विरोध होताना दिसत आहे। एकंदरीत पहिलीच वाहतूक कोंडीची समस्या आहे, त्यामध्ये आणखी पे अँड पार्क करून वाहतूक कोंडीच्या समस्येमध्ये भर पाडली जाईल अशी जी भावना आहे ते पुणेकर व्यक्त करताना दिसतात। कॅमेरामॅन विकी चव्हाण सोबत लक्ष्मण जाधव, टीव्ही मराठी, पुणे। ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।